बघा, आज आपण इयत्ता 5वी विषय गणित घटक क्रमांक 3 अपूर्णांक त्याच्यातला उपघटक 17 दशांश अपूर्णांक त्याचं वाचन लेखन स्थानिक किंमत तिचा उपयोग बेरीज आणि वजाबाकी याचा अभ्यास करणार आहोत। दशांश अपूर्णांक कोणाला म्हणायचंय बघा, ज्या अपूर्णांकाचे छेद बघा ज्या अपूर्णांकाचे छेद 10 किंवा 10च्या पटीत असतात। म्हणजे 10च्या पटीत म्हणजे काय, 100 1000 लाख अशा 10च्या पटीत। मग 10 20 30 40 50 60 70 80 याला पण घेता येईल, फक्त कसे पाहिजे ते 10 मध्ये पाहिजे। त्या अपूर्णांकाला आपण दशांश अपूर्णांक असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ बघा 8/10, मग 8/10 बरोबर 0.8। आता हे कसं आलं, अंशस्थानी 8 आहे छेदस्थानी 10 आहे, म्हणजेच किती आलं, छेदस्थानी 0 ही संख्या आहे, एक नंतर एकच शून्य आहे। मग आता खाली छेदस्थानी जेवढे शून्य आहेत तेवढं दशांश चिन्ह कुठं वाढणार आहे, अंशस्थानी वाढणार, म्हणजे कुठं सरकणार ते पुढं सरकणार। मग बघा 1 0 इथं दशांश चिन्ह पुढं आलं म्हणजे 0.8। आता यालाच वाचताना कसं वाचणार, 0.8। दुसरं उदाहरण बघा 8/100, आता खाली किती शून्य आहेत, 2। मग या 8 नंतर किती शून्य घ्यायचे, 2 शून्य घ्यायचे का, नाही एकच घ्यायचं। 8 नंतर किती घरं घ्यायची पुढं, 2। मग 8 आता एक घर कमी पडतंय, मग ते घर कशाचं घ्यायचं, शून्याचं घ्यायचं। मग बघा 8 1 2 खाली किती घर आहेत, 2 आहेत, म्हणून दशांश चिन्ह इथं घेतलं, उत्तर आलं 0.08। याला 0.08 वाचन, हे लिखाण झालं त्याचं। आता खाली बघा 8 छेद किती आहेत, 1000, मग खाली किती शून्य आहेत, 1 2 3 शून्य आहेत। मग 8 नंतर किती शून्य, दशांश चिन्ह पुढे घर सरकवायचं 3, इथं दशांश चिन्ह 1 2 3 पुढे सरकवलं, म्हणजे उत्तर किती आलं, 0.008 हे झालं वाचन। आता इथं 80/100 आहे, मग हा शून्य एक कॅन्सल होतो याच्यातला, तो कॅन्सल झाला की संख्या राहते 8/10, 8/10 म्हणजे किती, 0.8। नंतर इकडे बघा 34 किती, 200। आता या 200चं रूपांतर 100 मध्ये करायचं, म्हणजे याला कितीने भागावं लागेल, 2 न 1 2, आणि इथं अंशाला भागायचं छेदाला भागायचं, दोघांना पण भागायचं, म्हणजे उत्तर किती आलं, 17/100। आता बघा 100 न 17ला भागायचं म्हणजे दशांश अपूर्णांकात लिहायचं आपल्याला, किती घर आहेत, खाली 2 शून्य, मग इकडे 1 2, मग किती झालं उत्तर 0.17। यालाच आपण कसं वाचतो, 0.17 कळलं, 0.17 इथं 17 म्हणत नाही। आता दशांश अपूर्णांकाचे वाचन व लेखन, आता लेखन केलंय 1/10 हा अपूर्णांक आहे, हा दशांश अपूर्णांक आहे। मग 1/10चं वाचन कसं करणार, 1 दशांश छेदस्थानी 10 100 असे असेल तर आपण त्याचं वाचन कसं करायचं, दशांश शतांश। मग इथं 0.1 आहे, याचं वाचन कसं करणार, 0.1 0.1। आता समजा तुम्हाला असं दिलं 0.5 याचे वाचन, आता याचं वाचन कसं होईल रे, 0.5 कळलं, हे झालं याचं वाचन, घ्या लिहून। बघा पुढचा टॉपिक आहे स्थानिक किंमत आणि तिचा उपयोग कुठं करायचा आहे। अगोदर स्थानिक किंमत शोधूया, कशी शोधायची ती। याच्या अगोदर आपण काय केलंय बघा, स्थानिक किंमत दर्शनी किंमत पाहिलेली। मग आता इथं संख्या दिली बघा 236.78। इकडे लक्ष द्यायचं, वाचन काय सांगितलं मी, 236.78।
78 म्हणत नाही. काय म्हणतात 7 8 दशांश चिन्हानंतर आहे म्हणून. आता बघा शतक स्थान या दशांश चिन्हाच्या इकडं लक्ष द्या. दशांश चिन्हाच्या इकडचे अंक घ्यायचे अगोदर. मग आता शतक स्थानी कोणता अंक आहे रे 2. दशांश चिन्हापासून पुढचे घ्यायचे मागचे नाही घ्यायचे 2. आता 2 नंतर बघा स्थानिक किंमत काढायची का नाही आपल्याला अगोदर अंक लिहून घेऊ. शतक स्थानी 2. दशक स्थानी कोणता अंक 3. एकक स्थानी कोणता अंक 6. आता दशांश स्थानी कोणता अंक आहे 7 आणि शतांश स्थानी कोणता अंक आहे 8. हे कळलं का. एकक दशक शतक आणि पाठीमागे गेलं दशांश चिन्हाच्या तर दशांश शतांश अंक लिहिले. आता स्थानिक किंमत बघा शतक स्थानी येईल म्हणजे 2 ला किती न गुणावं लागेल 100. इथं दशक स्थानी येईल दशक स्थान म्हणजे 3 ला किती न गुणावं लागेल 10. आता इथं एकक स्थानी किती आहे 6 म्हणजे याला किती न गुणावं लागेल 1. आता इथं शतक आहे ना इथं 2 गुणिले 100 म्हणजे स्थानिक किंमत किती आली 200. याची किती आली 30 आणि याची किती आली 6. क्लिअर. आता पुढे जाऊया. इथं दशांश आहे म्हणजेच 7 गुणिले 1/10. 7 गुणिले किती 1/10. याचं उत्तर किती आलं 7/10. याचा अर्थ काय 0.7. कळलं. इकडे या शतांश म्हणजे किती येणार 8 गुणिले 1/100 म्हणजे 8 किती 100. याचाच अर्थ दशांश मध्ये कसं लिहिणार खाली 2 शून्य म्हणजे वरती 2 घरं डावीकडे म्हणजे 1 2 0.08. हे झालं याचं वाचन. ते झालं त्याचं लिखाण. याला म्हणायचं काय स्थानिक किंमत. याला काय म्हणायचं स्थानिक किंमत. कळलं. आता बघा शतक म्हणजे काय इथं लिहून देतो. शतक 100 दशक 10 एकक 1 आणि दशांश 1/10 शतांश 1/100. कळलं. व्यवस्थित तक्ता लिहून घ्या. आता कळलं का दशांश शतांश. दशांश म्हणलं तर 10 न संख्येला भागायचं. शतांश म्हणलं तर 100 न संख्येला भागायचं. ही झाली स्थानिक किंमत. आता त्या स्थानिक किमतीचा उपयोग कुठं करायचा आहे बघा. जेव्हा 1000 राशीचे 10 किंवा 100 समान भाग करून लहान एकके निश्चित केलेली असतात. किती भाग करायचे 10 किंवा 100 अशी लहान समान भाग काय केले जातात तयार केले जातात. त्यांना आपण काय म्हणतो लहान एकके असं म्हणतो. ते कशात दिलंय याच्या उपयोगामध्ये दिलेलं आहे. तेव्हा त्या राशीचे लेखन दशमान पद्धतीमध्ये केलं जातं. म्हणजे दशांश चिन्हात लिहिण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं दशमान पद्धत असं म्हटलं जातं. कुठली पद्धत म्हणायचं दशमान पद्धत. तसं इथं उदाहरण पाहिलं 236 दशांश चिन्ह 7 8 याला दशमान पद्धती म्हणायचं. दशांश चिन्हाची पद्धत म्हणायचं आहे. ओके. हे झालं स्थानिक किंमत आणि त्याचे उपयोग. आता राहिलेला घटक आपण पाहू. बघा हा तक्ता आपल्याला अभ्यासायचा आहे. तो तक्ता कशाचा आहे दशांश अपूर्णांकाच्या बाबतीत आहे. दशांश चिन्हाच्या बाबतीत. मग 100 पैसे म्हणजे किती रुपया 1 रुपया म्हणजे 1/100 रुपये. 1 पैसे म्हणजे 1/100 रुपये म्हणजे 0.01 रुपया. 5 पैसे म्हणजे किती रुपये 5/100 पैसे बरोबर 0.05 रुपया. 25 पैसे म्हणजे 25/100 रुपये म्हणजे 0.25 रुपये. 50 पैसे म्हणजे 50/100 बरोबर 0.50 बरोबर 0.5 रुपये. 75 पैसे म्हणजे 75/100 बरोबर 0.75 रुपये. आता सेंटीमीटर मीटर 100 सेंटीमीटर म्हणजे किती 1 मीटर. 1 मीटर म्हणजे 0.01. 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर. 25 सेंटीमीटर म्हणजे 0.25
मीटर आणि 50 सेंटीमीटर म्हणजे 0.50, त्याला 0.5 मीटर असं बोललं जातं. असे हे दोन कन्व्हर्जन जे आहेत तक्त्यातले ते काय करायचे, लक्षात ठेवायचे आहे. हे बघा उदाहरण आहे 23.4 आणि 46.6. आता करायचे काय ते सांगतो बघा. आधी संख्या दिली नाही ना, 23.4 त्याची उभी मांडणी करून घ्या. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह मांडायचं आणि मग त्यांची काय करायची बेरीज. आता उत्तर आलंय दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह. 6 आणि 4 10, 4 1, 6 आणि 3 9 आणि 1 10, चाला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. उत्तर किती 70.0. आता वजाबाकीचं पण तसंच करायचंय बघा. आधी 63.4 नंतर दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह मांडायचं. दशांश चिन्हाच्या डावीकडची संख्या डावीकडं, उजवीकडची संख्या उजवीकडं आणि यांची काय करायची वजाबाकी. आता काय केलं इथं, इथं घर नाही म्हणजे इथं किती मांडायचा 0. कळलं. आता इकडून हातचा घ्या, इथं राहिले 3, इथं 10 झाले, 10तून 8 गेले 2. दशांश चिन्ह खाली ठरल्याप्रमाणे दशांश चिन्ह मांडून द्यायचं. आता 3तून 0 गेले 3, 3 मधून 1 गेला 2, 6 मधून 3 गेले 3, 32.32. ओके. आता बघा तिसरं गणित लक्ष द्या. त्यांनी काय म्हटलंय 300 मधून आधी हे वजा करा आणि नंतर त्याच्यातून हे वजा करा. मग कसं करायचं आधी बघून घ्या बघा. 300 आता इथं 300 नंतर दशांश चिन्ह नंतर मागा किती शून्य दिले तरी काय फरक पडत नाही. मग काय करायचं दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह, इकडं 191 यांची वजाबाकी करा. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह मांडले. आता इथं 3 आहे, 3 मधून 1 गेला इकडं, इथं 2 राहिले, इथं 10तून 9, इथं 10, 10तून 9, इकडं 10, 10तून 9, इकडं 10. अच्छे घेतलेलो आपण. मग 10तून 5 गेले 5, 9 मधून 5 गेले 4, 9तून 1 गेला 8, 9तून 9 गेले 0, 2तून 1 गेला 1. किती उत्तर आलं 108.45. त्याच्यातून हे वजा करायचे. मग बघा 108.45 दशांश चिन्ह 45 8 5 यांची वजाबाकी. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह, 5 मधून 5 गेले 0, 4 मधून 4 गेला 0, 8तून 8 गेले 0, इकडे 10तून 5 गेले 5. म्हणजे उत्तर किती आले 50.00. हे तुमचं उत्तर. कळलं. आता बघा 14 प्रश्न आहे. काय म्हटले 15 मीटर 50 सेंटीमीटर लांबीच्या तारेचे 10 समान भाग करायचे, तर प्रत्येक भागाची लांबी किती असेल. मग इथं 15 मीटर आहे आणि इकडे काय सांगितलं त्यांनी 50 सेंटीमीटर. मग 15 मीटर म्हणजे किती झाले रे 1500 सेंटीमीटर झाले. कळलं. प्लस हे किती येतं 50 सेंटीमीटर. मग आपल्याला काय करावं लागेल ह्याला सेंटीमीटर म्हणावं लागेल. मग आता टोटल लांबी किती झाली तारेची. मी असं म्हणतो तार बरोबर किती आहे 1500 अधिक 50 किती झाले 1550. एवढ्या लांबीची तार झाली तुमच्याकडची. आणि त्यांनी काय सांगितले 10 समान भाग करायचे. 10 समान भाग करायचे म्हणल्यावर काय करावं लागेल त्याला भागावं लागेल. मग काय म्हणता येईल भाग बरोबर 1550
भागिले किती 10, हा शून्य गेला म्हणजे एका भागाची लांबी किती असायला पाहिजे 155 सेंटीमीटर असायला पाहिजे. कळलं? घ्या लिहून. आज आपण उपघटक 17 दशांश अपूर्णांक याच्यातला अपूर्णांकामधला दशांश अपूर्णांक हा उपघटक पाहणार आहे. त्याच्यातले उदाहरण आपण अभ्यासणार आहोत. पहिलं उदाहरण दिलंय बघा 5 नंबरचं 7.7 0.7 0.0.70 नंतर 0.07 प्लस 0.77 असं दिलंय. अगोदर आपण काय करू या तिघांची बेरीज करू. तिघांची काय करू बेरीज. मग आता लिहिताना काय करा जर तुम्हाला उभी मांडणी करता आली तर करायची 7.7 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह मांडून काय करायची यांची बेरीज करून घ्यायची. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह इथं 7 7 14 3 21 झाले. आज 0 7 3 21 1 हातचे आले 2 7 आणि 2 किती झाले 9. ही झाली यांची बेरीज. आता राहिलेले कोणते हे 0.07 नंतर दशांश चिन्ह 7 7 दशांश चिन्ह किती 0 4 1 2 3 4 7 यांची काय करायची आपल्याला बेरीज. मग इकडे काय करणार आता ह्या घरांसाठी 0 देऊन टाकायचे. आता दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह इथं 0 7 0 0 7 आणि 7 14 चला 1 7 आणि 1 8. आता परत यांची बेरीज करायची इकडे आपल्याला 9.10 प्लस 0.84 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह देऊन टाकायचं. इकडं शून्याची घरं वाढून घ्यायची 7 0 0 4 8 आणि 9 आणि 9 म्हणजे उत्तर तुमचं किती आलं एवढं. कळलं? $9.9400 आता इकडे लक्ष द्या. पाचवं गणित बघा 5 शतक म्हणजे कितीने त्याला गुणला पाहिजे 100 प्लस 3 दशक म्हणजे किती पाहिजे 10 प्लस 7 आता हे किती आहेत दशांश म्हणजे 1 किती असणार 10 प्लस इकडं 8 म्हणजे शतांश म्हणजे 1 किती 100 बरोबर. बघा यांचा गुणाकार झाला 500 अधिक 30 अधिक 1 7 गुणिले 1/10 म्हणजे 0.7 इकडं 0.08. कळलं? आता यांची बेरीज किती झाली रे 530 प्लस या दोघांची बेरीज इकडे पाहूया आपण 0.7 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह इकडे 0 दशांश चिन्ह खाली 0 हे बघा 0.78. आता यांची बेरीज करायची आपल्याला 0.78 मग यांची बेरीज किती यायला पाहिजे 530.78. कळलं? आता यांच्यात बघा 0.06 इकडं 0.6. आता याचं सर्वात मोठी संख्या सांगितली ना हे बघा 0.06 याचा अर्थ किती 1 आणि 2 म्हणजे 6 किती होणार 100. याचा किती होणार 0.6 म्हणजे 6/10 आणि इकडे किती होणार आहे 6. इकडे बघा 0.006 म्हणजे किती 0 येते 3 म्हणजे 6 किती 1 2 3 1 2 3. मग सगळ्यात मोठी संख्या कोणती झाली 6.
हे सगळे पॉइंट आहेत, पॉइंट. सगळ्यात मोठी संख्या कोणती झाली तुमची? 6 ही मोठी संख्या आहे. 6 नंतर जो दशांश दिला त्याच्या मागे असतच पण दिसतं का? नाहीये. तसं इकडे पुढे दिल्यानंतर त्याची व्हॅल्यू आहे की 0.06 म्हणजे लहान. सगळ्यात लहान संख्या कोणती झाली? ही 0.06. त्याच्यानंतर लहान कोणती झाली? 0.06. त्याच्यानंतर 0.6. याच्यानंतर 6 म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि ही 4 नंबर. कळलं? घ्या.